नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था द्वारा संचालित संकल्पपत या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करत असतो आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे, आपल्या सर्व शेतकरी बांधव जे आपण कामगार आहोत, आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ एक समर्पित आहे. महत्वाचं म्हणजे आजचा कामगार दिन हा आपल्या सर्वांना साजरा करावा लागतो, कारण आपण जगामध्ये सर्व लोक जवळपास जेव्हापासून भांडवलशाही आली भारतामध्ये, तेव्हापासून भांडवलशाहीपासून या कामगारांचं शोषण खूप जास्त वाढलं. विशेषतः आपल्या शेतकऱ्यांचं शोषण आता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आपल्या मालाला सुद्धा भाव दिला जात नाही व्यवस्थित. त्यासोबतच आपल्या सर्व जे काही लागत लागते, आपल्याला खतं लागत असतील, आपल्याला ट्रॅक्टर्स लागत असतील किंवा काही डिझेल्स लागत असेल, याच्या माध्यमातून सुद्धा आपलं खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. विशेषतः तर आपलं भावाच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे आणि त्याला कारण असं आहे की आपण शेतकरी असे कामगार आहोत की आपली युनिटी नाही, आपली एकी नाही. जगामध्ये अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी 1889 साली सर्व कामगार एकत्र आले आणि त्या कॉर्पोरेट्सला किंवा ज्या कंपनीच्या मालकांना, भांडवलशाही लोकांना त्यांनी झुकत केलं आपल्या पुढे. ही एक असते शक्ती एकत्रित येण्याची. म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, आपण सर्व एकत्र आलं पाहिजे, आपल्या शेतकरी बांधवांनी एक आलं पाहिजे. आता याच्यासाठीच आपण संस्थेमार्फत प्रयत्न करतो. आपण एक ग्रुप्स या माध्यमातून करतो, आपल्या शेतकरी गटांच्या माध्यमातून आपण एकत्रित येण्याचा प्रयत्न करतो आहोत आता, आणि आपण एक यायला पाहिजे बरं का, खूप आवश्यकता आहे. अशासाठीच आपलं हे जे आजचं कामगार दिन आहे या निमित्ताने आपण सर्व प्रयत्न करूया. चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये सापळा पीक काय असतं आणि त्यासोबतच मधुमक्षिका पालन याच्या संदर्भातली आपण एक बेसिक माहिती बघूया, आणि त्यानंतर आपण काही आणखी पुढच्या व्हिडिओला महत्वाच्या गोष्टी एक एक करून आपण बघणार आहोत. तर आजचं बघूया सापळा पीक. याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण बघितला आहे मुख्य पिकाच्या संदर्भात. आता बघूया सापळा पीक, कारण मुख्य पीक आपल्याला प्रमुख उत्पादन देणार असतं, त्याच्यामध्ये आपल्याला सापळा पीक आता बघायचं आहे की सापळा पिकाचा फायदा म्हणजे महत्वाचा असा, बाय प्रोडक्ट तर आपल्याला मिळतच, सोबत म्हणजे आपल्याला आपल्या मुख्य पिकावरती काही कीड वगैरे येऊ शकणार नाही. किंवा सापळा पीक म्हणजेच आपल्याला त्याला ट्रॅप म्हणूया आपण, जे की पोलीसवाले बरेचदा करत असतात. एखाद्या चोराला पकडायचं म्हटलं तर त्याला ट्रॅप करत असतात. अशा प्रकारे आपल्याला मुख्य पिकाला वाचवण्यासाठी ट्रॅप म्हणून रचायचा आहे, सापळा रचायचा आहे की अशा प्रकारे किडींना आपलं मुख्य पीक दिसलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर बघा, सापळा पीक आणि मधुमक्षिका पालन काय आहे बघूया व्हिडिओमध्ये. आपल्या संस्थेद्वारे हा प्रकल्प केला जात आहे, नियोजित शेती उत्तम शेती. आपला नियोजित शेती करणं हा आपला प्रमुख हेतू याच्यामध्ये आहे. आता सापळा पिकाच्या संदर्भात आपण बघूया रूपरेषा. मुख्य पीक बघितलंच आहे आपण, आंतरपीक बघितलंय, त्यानंतर आहे सापळा पीक. आता बघूया आता मधुमक्षिका पालन काय आहे बघूया. त्याच्यानंतर यामध्ये सापळा पीक आणि सापळा पिका म्हणजे काय, एक साहजिक सगळी गोष्ट आता सांगितली. प्रमुख पिकावर किडांचा हल्ला होऊ नये म्हणून आपण शेजारी लावण्यात येणारे काही सापळा पिकास सापळा पीक असं म्हणत असतो. जे काही आपण मुख्य पिकाच्या शेजारी लावतो त्याला आपण सापळा पीक म्हणतो, ट्रॅप म्हणतो, कारण की आपल्याला ट्रॅप करायचं आहे किडींना. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. या ठिकाणी झेंडूची झाडं आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या कपाशीच्या झाडांमध्ये झेंडूची झाडं वगैरे लावत असतो. आपण बघूया कोणकोणती पिकं आपण कशा कशामध्ये लावू शकतो. हे सुद्धा फार तांत्रिक गोष्ट आहे बरं का, की आपण कोणत्या पिकामध्ये, कोणत्या प्रमुख पिकामध्ये कोणतं आंतरपीक घेतलं पाहिजे आणि कशावरती आपले कीड त्याच्यावरती प्रतिबंध होऊ शकतो. बरेचदा काय होतं की आपल्याला नुसतं रासायनिक फवारणी करूनच आपले काही पिकांचं उत्पादन वाढणार नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी काही तांत्रिक गोष्टी कराव्या लागतील. याच्यासाठीच आपण बघा या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत की काहीतरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. किडींना मुख्य पिकापेक्षा जास्त संवेदनशील असे पीक आवडल्या जाते आणि त्यामुळे मुख्य पीक सुरक्षित राहून गौण पीक किडीद्वारे खाऊन टाकल्या जाते. आता हे खाऊन टाकल्या जाते म्हणजे सर्वच खाऊन टाकलं जाते असं नाही, तर आपल्याला त्याचं बाय प्रोडक्ट सुद्धा मिळतं. म्हणजे बरेचदा असं होईलच असं नाही, बाय प्रोडक्ट सुद्धा मिळतं आणि किडीच्या पासून प्रादुर्भाव सुद्धा आपला वाचू शकतो आपल्या मुख्य पिकाचा. त्याच्यामुळे आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला ट्रॅप रचायचा अशा प्रकारे. आणि काही बरेच शेतकरी जे सदन शेतकरी असो किंवा काही अनुभवी शेतकरी असो, हे अशा प्रकारे ट्रॅप टाकत असतात आणि आंतरपीक टाकत असतात. बरेचदा कपाशीमध्ये झेंडूची फुलं लावली जातात, झेंडूवरती बरेचशे गोष्टी येऊन जात असतात किडी. आता याच्यामध्ये बघूया सापळा पिकाचे फायदे काय आहेत. झेंडूमुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होते आणि झेंडूपासून उत्पन्न मिळतं. म्हणजे एक घाव दोन शिकार असं ते काही आहे, एका दगडात दोन शिकार.
मुख्य पिकाचं उत्पन्न घटल्यास चवळी व मक्याचे उत्पन्न आपल्याला मिळतं. बऱ्याच वेळा टोमॅटोपेक्षा चवळी व अन्य आंतरपिकाचे उत्पन्न जास्त मिळते असा काही शेतकऱ्यांचा अनुभव सुद्धा आहे. बरेचदा आपण आंतरपिकामध्ये चवळी लावतो, टोमॅटो लावतो, घरी सुद्धा खायला आपल्याला होऊन जातं. म्हणजे एवढं की आपल्याला बाजारातून भाजीपाला आणायची गरज राहत नाही, इतकं सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामध्ये काही चवळीवरील कीटक मित्र असतात, उदाहरणार्थ लेडीबर्ड बीटल हे काही कीटक मित्र असतात त्याच्यावरचे. मावा, तुडतुडे हे काही शत्रू किडांचा फळशा सुद्धा पाडतात. हे काही आपले शत्रू किड आहेत. बिटल, मावा, तुडतुडे यांची सर्व चित्र आपल्याला ज्यावेळी आपलं पिकं आपण सुरुवात करणार आहोत त्यावेळी एक एक करून तुम्हाला ओळख व्हायला पाहिजे की कोणता मित्र कीड आहे आणि कोणती शत्रू कीड आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. बघा किती सोपं आपल्याला होणार आहे की लगेच बघायचं. तुम्हाला जर एखादी कीड जाणवत असेल ही कोणती कीड आहे, याच्यात बघितल्यानंतर चित्र तुम्हाला दिसेल की ही मित्र कीड आहे, मग हिचं आपण संरक्षण केलं पाहिजे, तिला आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे, ती मेली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मित्र कीड ठेवायची आणि एक शत्रू कीड असते, त्या शत्रू किडाला आपल्याला नायनाट करायचा आहे, तिच्यात आपल्याला गेम करायचा खरा. त्या मक्यावर काही क्रायसोपरला हा मित्र कीटक आढळतो. बघा क्रायसोपरला नावाचा मित्र कीड आढळतो कशावरती? मक्यावरती. आणि तो माव्याची 1000 पेक्षा जास्त अंडी फस्त करून टाकतो, मारून टाकतो त्या अंड्यांना किंवा खाऊन टाकतो. त्याच्यामुळं हे सर्व महत्वाचं आहे. मावा ना इतका डेंजर आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांनी उत्पन्न किती मोठं घट्ट आपलं मावा. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा लक्षात ठेवा, आपला हा जो मित्र कीड आहे क्रायसोपरला, याचं चित्र सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळूहळू बघणार आहोत. मित्र किडांचा सेपरेट व्हिडिओ करूया आणि त्याच्यामध्ये आपले शत्रू कीड सेपरेट आपण व्हिडिओ करूया, म्हणजे आपल्याला एक एक करून माहिती पडेल व्यवस्थित. मक्याच्या उंच पिकावर पक्षी बसत असतात. मक्याचे जे उंच कीड असतात त्याच्यावरती उंचीवरती पक्षी बसतात आणि ते पिकावरील अळ्या आणि किडींना खात असतात. म्हणजे अशा प्रकारे आपले मका जर असेल या मक्यावरती पक्षी बसतात आणि ते चोच मारून मारून त्या किड्यांना खाऊन टाकतात. त्याच्यामुळे ते आपल्याला सोयीस्कर असतं. ज्वारी मक्याच्या फुलांवर माव्याचे आणि बोंडअळीचे शत्रू कीड सुद्धा याच्यामध्ये असतात. बरेचदा आता आपण काय होतो की आपला हे कणीस किंवा मका जो आहे याच्यावरती आपण फवारणी करतो आणि हे जे काय आपले पक्षी बसतात हे पक्षी आपण त्या किड्यासाठी फवारणी करतो, ते पक्षी खातात आणि पक्षी मरून जातात. पण एका अर्थाने नॅचरल दृष्टिकोनातून जर बघितलं आपण ह्या पक्ष्यांना आपण जर अशा प्रकारे फवारणी जर नाही केली घातक कीटकांची, तर अशा प्रकारे पक्षीच खाऊन टाकू शकतात आणि आपल्याला मदत होईल त्या पक्ष्यांची. म्हणूनच मित्रांनो आणि बंधू भगिनींनो की आपण फवारणी रासायनिक औषधांची थोडी कमी करावी, कीटकनाशकांची. त्यानंतर उदाहरणार्थ काय ट्रायकोग्रामा, क्रायसोपा, लेडीबर्ड, बिटल असे काही याच्यामध्ये आधी वाढतात आणि त्यामुळे जैविक व्यवस्थापन सुद्धा होतं. मुख्य पीक त्यातील योग्य सहयोगी मिश्र पीक सुद्धा असतं. मुख्य पीक आणि त्यातलं योग्य सहयोगी पीक त्यालाच आपण ट्रॅक पीक किंवा सापळा पीक सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये काही पीक आहेत, आपण कशामध्ये काय काय लावू शकतो. भात जे आहेत भात शेतीमध्ये आपण त्याच्यात लावू शकतो लिरिसिडिया, त्याच्यानंतर मका आणि चवळी हे त्याच्यामध्ये आपण मध्यंतरी लावू शकतो. सोयाबीन मध्ये आपण मका सुद्धा लावू शकतो, तीळ, धने आणि मेथी. तुरीमध्ये आपण भोवताली एरंडी, सूर्यफूल हे काही सापळा पिकं याच्यामध्ये आपण लावू शकतो. तूर बरेचदा आपण मुख्यतः जास्त तूर उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात आढळतात आपल्याला. कपाशी सोबत तूर लावणारे असतात, त्या तुरीच्या डाटामध्ये एक आपण टाकू शकतो की याच्यामध्ये भोवताली त्याच्या एरंडी किंवा सूर्यफुलाची लावू शकतो, आपण लागवड करू शकतो. सूर्यफुलावरती काही सापळा म्हणजे कीटक येऊन बसतात आणि आपल्या तुरीचं संरक्षण होतं त्या ठिकाणी. कापूसावरती काय होऊ शकतो आपण आंतरपीक याच्यामध्ये मका लावू शकतो. तूर तर आपण लावतो तूर, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. पण याच्यासोबत आणखी काही सापळा पिकं लावली पाहिजेत. याच्यामध्ये मूग आहे, चवळी आहे, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू हरभरा, भुईमूग अशा काही गोष्टींची लागवड आपण केली पाहिजे, जेणेकरून आपल्या या कपाशीचा नुकसान कमी होईल. कपाशीला भाव आपल्याला माहिती आहे, पण तरी पण त्या खर्चाच्या तुलनेत आपल्याला भाव नाही. आपल्याला चळवळ सुद्धा उभारायचे बरं का, की आपल्याला आपल्या मालाला खूप भाव भेटायला पाहिजे. आपल्याला सरकारकडे नाही जायचं, आपल्याला जायचं आपल्या विदेशाच्या मार्केट आपल्याला पकडायचं आहे, तिकडून आपला माल पाठवूया, व्यवस्थित आपण करूया, मुख्य पीक वाढूया. ऊसामध्ये धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भुईमुग, चवळी एवढ्या काही आपण आंतरपिकं याच्यामध्ये ऊसामध्ये लावू शकतो. ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी अशा प्रकारे करायला पाहिजे की ही सापळा पिकं लावली पाहिजे.
याच्यामध्ये धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भुईमुग आणि चवळी याची लागवड करायला हवी. गव्हामध्ये काय करायला पाहिजे? गव्हामध्ये मोहरी, बरेच शेतकरी टाकत असतात मोहरी. झेंडू लावला पाहिजे. मका आणि कोथिंबिरी हे सुद्धा आपण लावली पाहिजे. कोथिंबीर त्याच्यामध्ये, कोथिंबीर म्हणजे आमच्या याच्यामध्ये विदर्भामध्ये याला सांबार म्हणतात. सांबार आता काय होतं की बरेचदा पुण्यामध्ये किंवा या पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात गेलं तर आपल्याला सांबार जर म्हटलं तर ते सांबार नाही म्हणू शकतात भाजीवाले, कारण की आमच्याकडे सांबार तयार करत नाही म्हणायचं आम्ही. सांबार म्हणजे काय, तो वडा सांबारवाले ते समजतात. तो हा वडा सांबारवाला नाही. विदर्भामध्ये याला कोथिंबीरला सांबार म्हणत असतात. त्याच्यामुळे या काही गोष्टी आहेत. त्यानंतर कोथिंबीर म्हटलं तर बऱ्याचदा विदर्भामध्ये समजत नाही कोथिंबीर म्हणजे काय, तर हे सांबार आहे. ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये, विदर्भांच्या भाषेमध्ये. भुईमुग मध्ये काय लावलं पाहिजे तर मका, तूर, मिरची, धने, हरभरा, चवळी, घेवडा आणि सूर्यफूल याची लागवड करता येईल आपल्याला. हळद मध्ये काय लावता येईल? मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, गोडवाला मका असतो तो, गोड मका. त्यानंतर आहे त्याला स्वीट कॉर्न सुद्धा म्हणतात. मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी सुद्धा आपण लागवड करू शकतो याच्यामध्ये. हळदीमध्ये तर ह्या भाजीपाला अगदी आपण लावले पाहिजे. हे सर्व भाजीपाले आपल्या याच्याशी संबंधित आहे आणि याचं उत्पादन सुद्धा बाय प्रोडक्ट आपल्याला हळदीमध्ये मिळू शकतं. हळद उत्पादन सुद्धा बंधू आणि भगिनींनो खूप महत्वाचं आहे आणि याला सुद्धा सध्या खूप छान भाव मिळतोय. त्याच्यामुळे आपण हळद लागवडीवरती थोडं वळलं पाहिजे. थोडं काही भागामध्ये, आपल्या मराठवाड्याच्या भागामध्ये हळदीचे लागवडीचे करणारे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण याची सुद्धा एक माहिती याच्यामध्ये घेऊया की नियोजन कसं केलं पाहिजे हळद लागवडीच्या संदर्भात. हे सर्व या पिकांच्या संदर्भातले व्हिडिओ आपल्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आपण कोणतेही पीक लागवड करण्याच्या तयारीत असाल तर याच्यासाठी आपण व्यवस्थित बघूया आपल्या शेतीचा त्यामध्ये पीएच काय आहे किंवा मृदा परीक्षण झालं त्याच्यानुसार आपण कोणकोणती पिकं लागवड करू शकतो, पाण्याची उपलब्धता कशी आहे, त्याच्यानुसार आपण हे अशा प्रकारे आपले जे काही मुख्य पिकं आहे त्याची लागवड करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या संस्थेचे जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणार आहे आणि सोबत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आहोत. त्याच्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की कीटकनाशकाचा आता याच्यापासून फायदा काय होणार आहे आपल्याला, सापळा पिकाचा फायदा, नेमका फायदा काय होणार आहे? कीटकनाशकाचा वापर कमी होईल, कारण की कीटकच आपल्याला दिसणार आहे. सापळा पिकामुळे सगळं जे कीटक आहेत ते सापळा पिकावरती चालले जाईल. आपल्या कीटकनाशकाचा वापर कमी झाला, त्याच्यामुळे खर्च आपला कमी झाला. खर्च कमी झाला म्हणजे याचा अर्थ आपलं उत्पन्न वाढलंय असं त्याचा अर्थ आहे. मित्र कीटक आपल्याला संवर्धन करता येईल, कारण की मित्र कीटक बरेचदा आपल्याला त्याच्यामध्ये मधुमक्षिका, बघा मधुमक्षिका सुद्धा मरतात. ती परागण करत असताना तिला सुद्धा त्या कीटकनाशकाचा एक परिणाम तिच्यावरती जाणवतोय, ती सुद्धा मरते आहे. त्याच्यामुळे आपल्याला हिचं संवर्धन सुद्धा करता येईल मधुमक्षिकेचं. जे आता असं म्हटलं जातं की जगामध्ये जर मधुमक्षिका संपल्या तर आपलं जग सुद्धा संपलं. म्हणून मधुमक्षिकांचं एक संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. म्हणून आजचा व्हिडिओ आपण मधुमक्षिके संदर्भातला घेतलेला आहे. म्हणतात ना, जगातलं बरेचदा खूप शास्त्रज्ञांनी सांगितलंय ज्या दिवशी जगातल्या मधुमक्षिका संपल्या त्या दिवशी जग संपलं. कारण की परागणच होणार नाही तर अन्नधान्याचं उत्पन्न होणार नाही, उत्पादन होणार नाही, अन्नधान्याचं उत्पादन होणार नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल? समुद्रामधल्या आता डिपेंडेंट राहावं लागेल. पुढचं खाद्य असणार आहे आपलं समुद्रामध्ये. या समुद्रामध्ये जे काही वनस्पती पिकतात, वनस्पती निघतात, त्या वनस्पती आता पुढील काळामध्ये आपण अन्न म्हणून हे करणार आहोत, घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता काही प्रयत्न चाललेले आहेत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला शेती आपली संवर्धन करायची आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनी पर्याय सुद्धा शोधून ठेवलाय आपल्यासाठी. बघा, अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत. पीक संरक्षण खर्चात बचत आपली होणार आहे, याच्यामध्ये हा प्रमुख फायदा होणार आहे. आणि माती आणि पर्यावरण संवर्धन सुद्धा होईल. म्हणजे मल्टिपल आपल्याला फायदे आहेत, त्याचे फायदे, नफे आहेत किंवा फायदे आहेत त्याच्या संदर्भात. आता मधुमक्षिका पालन काय बघूया. मधुमक्षिका पालन याच्या संदर्भातला आपण आता पाहतोय. म्हणूनच बरेच शेतकरी जर विचार करत असाल की मधुमक्षिका पालन कसं केलं पाहिजे, याच्यासाठी आपण काही तांत्रिक व्यक्ती सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी असतील, जे काही आपले तज्ञ असतील. या मधुमक्षिका पालनाच्या संदर्भात जर कुणाची इच्छा असेल की आपल्याला मधुमक्षिका पालन करायचं आहे तर नक्कीच करा. त्याच्यासाठी शासनाच्या बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहे, शासनाचा निधी उपलब्ध आहे, पडलेला आहे ना शासनाचा निधी, तो आपल्याला वापर करण्याची गरज आहे. पण आपण वापर करत नाही, आपण तेच पारंपरिक गोष्टीवरती पडलेलो आहे. पारंपरिक गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आणि आता नियोजित शेती आणि काही समथिंग डिफरंट आपल्याला करायचं आहे, असं काहीतरी करूया आपण. मधुमक्षिका पालन काय बघूया. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे.
शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. त्यांना जर अतिरिक्त उत्पन्न पाहिजे असेल तर करू शकतात. मधमाशा फुलांमधील मकरांचे काही मधामध्ये रूपांतर करतात आणि त्यांना पोळ्याच्या कपड्या, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामुळे कप्प्यामध्ये साठवून ठेवतात. फळबाग व फुलशेती मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे आणि त्यापासून बनवलेल्या उत्पन्नाची बाजारपेठेत मागणी सुद्धा वाढत आहे, मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि मधमाशी पालनाचा उद्योग हा टिकाऊ सुद्धा आहे, खूप टिकाऊ उद्योग असा आहे. काही नाही, त्या काय लागतं त्या मधमाशांना बिचारांना, काहीच लागत नाही. इकडे सूर्यफूल लावलेलं आहे, त्या मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहे, या पेट्या इथून उठतात, या सूर्यफुलावर जातात, सूर्यफुलाचं सुद्धा उत्पादन भेटतं आणि हे जे काही मधमाशी पालन आहे आपलं, याचं सुद्धा आपल्याला मध मिळतं. त्या मधाला विदेशामध्ये इतकी मागणी आहे की फार सोन्याचा दर त्याला मिळू शकतो, इतकी जबरदस्त मागणी या मधाला आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे, मधुमक्षिका पालनावरती. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पन्नाची काही बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याचे मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण हा मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिक दृष्ट्या महत्वाची उत्पादने आहेत. त्याच्यामुळे आपण याच्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे मधमाशी पालनावरती. मधमाशा पाळल्या जातात. मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. मधमाशी फुलातील याला रसाला परागणांना मदत बदलवणे आणि त्यास आपल्या पोळ्या जमा करते आणि जंगलातून इतर ठिकाणून मध गोळा करण्यासाठी फारच प्राचीन परंपरा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे. त्यापासून निघणारा नैसर्गिक मेण आर्थिक लाभदायक आहे. आता हे जनरलाइज आहे, एवढं काही खूप सारं रॉकेट सायन्स याच्यामध्ये नाहीये, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे. पण एक थोडा व्हिडिओ बोर होत असेल कदाचित काही लोकांना. बऱ्याचदा काय होतात की पूर्ण बघत नाही, पूर्ण बघा व्हिडिओ. तुम्हाला कधी कधी काय असतं की एवढ्या 10-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 1 मिनिटाचं सुद्धा आपलं इतकं महत्वाचं येऊन जातं की त्याच्यामध्ये आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा जरूर करा. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या माध्यमातून माहिती पडणार आहे. अशा प्रकारे मधुमक्षिका पालन आपण करायचं आहे. या मधुमक्षिका पालनाचे फायदे काय आहेत बघूया. फायदे त्याचे फुलांचा रस, पराग यांचा सदुपयोग होतो, आर्थिक प्राप्ती मिळते आणि रोजगाराचा प्रश्न सुद्धा मिटतो. आपला तिथे स्वतःला रोजगार मिळतो, आपल्या परिवाराला सुद्धा रोजगार मिळतो. त्यामध्ये शुद्ध मधाचे उत्पादन, मेणाचे उत्पादन आणि इतर आधारित वस्तूंचे उत्पादन सुद्धा होतं. कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेतीच्या बांधावर शेतालगत केलेल्या त्यांचा फायदा शेताला सुद्धा होतो. त्याला काही खूप मोठी जागा लागत नाही, आपण बांधावरती सुद्धा त्याला करू शकतो. अगदी मधोमध आपले मुख्य पीक असेल त्याच्या मधात सुद्धा आपण त्या पेट्या ठेवू शकतो. अशा प्रकारे करू शकतो. नियोजनबद्ध आपल्याला करता येऊ शकतं. शेतीतील भाजी फुलांच्या उत्पादनात सुद्धा 1.25 ते 1.5 पटींनी वाढ होते. महत्वाचं आहे, याच्यामध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की याच्यामध्ये 1.25 ते 1.5 पटींनी वाढ सुद्धा होऊ शकते या मधमाशी पालनाने. मी तर म्हणतो की सर्व शेतकऱ्यांनी एक आपल्याला मदत म्हणून, आपल्या पिकाला मदत म्हणून एखादं कीटकनाशक कमी घ्या, खत कमी घ्या, पण या ठिकाणी मधमाशी पालन जरूर करा, मी असं म्हणेल. म्हणजे तुमचा खर्च कमी होतोय आणि सोबतच तुम्हाला उत्पादन सुद्धा वाढतंय. अरे तुम्ही घरून जरी बघा बंधू आणि भगिनींनो, आपण घरून जरी विकलं ना मध, तरी सुद्धा खूप डिमांड आहे याला. शहरामध्ये एक त्याला त्या मधाच्या बाटलीला तुम्ही साधी एक चिठ्ठी लावली आणि त्याला ब्रँड जर बनवलं, इतर कुठेतरी एखाद्या छोट्या ऑफिस पुढे जरी उभं राहिलं, जिल्हा परिषद असो, कलेक्टर ऑफिस पुढे असो किंवा कोणतेही ऑफिस असो, त्या ऑफिस पुढे जरी तुम्ही ब्रँडेड मधमाशी पालनाचं एक घरगुती मध असं काही ब्रँड बनवलं आणि ते विकलं तर खूप सारा नफा तुम्हाला मिळू शकतो. काही नाही, याची खूप मोठी काही लाज नाहीये. आणि खूप मोठं काय होतं की शेतकऱ्यांना असं वाटतं मी शेतकरी आहे बाबा, एवढं मोठं आहे आणि मी कसं काय करणार. असं काही करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला करावं लागेल. आपल्याला सर्व काम करण्याची लाज असता कामा नये, कारण आपण कामगार आहोत आणि आपला तो धर्म आहे, काम करणं हा आपला धर्म आहे, आपण केलं पाहिजे. मधमाशाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहतं, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. एका प्राकृतिक औषधाचे काम सुद्धा करते आणि मधाचे सेवनाने अनेक रोग नाहीसे होऊ शकतात आणि रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये सुद्धा फायदा होतो. औषधी गुणधर्म आहे त्याला. मधमाशी पालनात फारच कमी खर्च लागतो, तुलनेने कमी वेळ पण लागतो, त्यात जागाही फारच कमी लागते. कमी प्रतवारी असणाऱ्या जमिनीच्या शेतात, म्हणजे आता जी आपली इनफर्टाईल जमीन असेल, ज्या ठिकाणी कोणतंच उत्पन्न मिळतं, परीक जमीन आहे जी आपण टाकून दिली, तिथे सुद्धा आपण या मधमाशी पालनाचा व्यवसाय करू शकतो. त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहेत. ती जमीन वापरात येऊ शकते आपली. पर्यावरणावर मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो. त्याच्यामुळे आपलं जे काही ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे किंवा इतर काही गोष्टी पर्यावरणाचा आपल्या अनुषंगून काही नकारात्मक गोष्टी घडताना दिसतात, त्याच्यावरती सुद्धा आपला फायदा होऊ शकतो याच्या माध्यमातून. तो आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपलं सर्वात
सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे. आपण बंधू आणि भगिनींनो, आपण एक कर्तव्य म्हणून तरी मधमाशी पालन करूया. ती जमीन वापरात येते आपली सर्व, आणि त्याच्यामध्ये आपला परागीकरणासाठी काही मधमाशांचा फारच महत्वाची भूमिका पार पडतात. त्यामुळे फळांचं उत्पादन वाढत असतं. म्हणूनच आता जे काही संत्रा उत्पादक असतील, त्यामध्ये फुल शेती उत्पादक असतील, त्या सगळ्यांनी अशा प्रकारे परागीकरणासाठी सुद्धा मधमाशी पालन केलं पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी आता थांबूया. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला. तर पुढचे व्हिडिओ सुद्धा आपण दुग्ध पालन व्यवसाय या सर्व बाबत बघणार आहोत. एक एक करून सर्व व्हिडिओची सिरीज बघा, त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला फायद्याचं भेटणार आहे. आणि संस्थेच्या माध्यमातून खूप सुंदर आणि छान असा उपक्रम हा आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण क्रीडा शिक्षण संस्था. या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये माहिती पडणार आहे. म्हणूनच तयार राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.